नमस्कार बालमित्र मैत्रिणींनो, माझे नाव श्रीमती नंदा विजय सामंत, सहाय्यक शिक्षिका, महाराणी साईबाई विद्या मंदिर, मालाड पूर्व. 100 दिवस 100 मोदकथा वाचन या उपक्रमांतर्गत आज मी तुमच्यासमोर 100वी कथा सादर करत आहे. अतिशय छान पद्धतीने 1 जानेवारीला सुरू होणारा उपक्रम हा आज संपन्न होत आहे. तुम्ही सगळ्यांनी माझ्या कथा ऐकल्या त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. आजच्या कथेचं शीर्षक आहे निर्णय. एक 24 वर्षांचा तरुण मुलगा आणि त्याचे वडील ट्रेनने जात होते. त्यांच्या समोरच एक नवीन जोडपे बसले होते. तो 24 वर्षांचा तरुण मुलगा सारखे ट्रेनमधून बाहेर पाहत होता आणि अचानकपणे तो ओरडला, "बाबा बाबा, ती बघा, झाडे मागे जात आहेत." त्याचे बाबा हसले. वडिलांना त्याचे बोलणे ऐकून खूप आनंद झाला. समोरच बसलेल्या त्या जोडप्याला मात्र नवल वाटले. हा 24-25 वर्षांचा तरुण मुलगा आणि अगदी लहान मुलाप्रमाणे वागतो आहे. तो तरुण मुलगा थोड्या वेळाने पुन्हा एकदा खिडकीबाहेर बघू लागला आणि असाच एकदा ओरडला, "बाबा, ते बघा, ढग आपल्यासोबत धावत आहे." तेव्हा समोर बसलेले जोडपे त्या तरुण मुलाच्या वडिलांना म्हणाले, "तुम्ही या मुलाला एखाद्या चांगल्या डॉक्टरकडे का नेत नाहीत?" तेव्हा वडील हसले आणि आनंदाने म्हणू लागले, "आम्ही आत्ताच डॉक्टरांकडून आलो आहोत. माझा मुलगा जन्मापासून आंधळा होता आणि त्याला आजपासूनच दिसायला लागले आहे." बालमित्र मैत्रिणींनो, आजच्या कथेचं तात्पर्य आहे, माणसाने कुठलाही निर्णय घाईत घेऊ नये. सत्य कदाचित तुम्ही पाहता त्यापेक्षा वेगळे असू शकते. धन्यवाद. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे मनापासून आभार.